क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना रडली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकाने जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकाने जनतेला दिली. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मुबारक मुश्रीफ आहे. आज मी लोकमान्य टिळक यांच्यावर 4 शब्द बोलणार आहे. लोकमान्य टिळक हे भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे होते. लोकमान्य टिळक हे धर्मवादी होते. लोक त्यांचा खूप सन्मान करत. लोकमान्य हा किताब त्यांना लोकांनी दिला होता. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार हे ठणकावून सांगितले. लोकमान्य टिळक हे महान लेखक आणि देशभक्त होते. त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये जागृती केली. त्यांनी समाजात एकता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या सुरू केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी गीता रहस्य एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. या दरम्यान लोकमान्य टिळकांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेरचा श्वास घेतला. एक देशासाठीचा मुक्त तारा मावळला. धन्यवाद.